छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाने नावारूपाला आलेला महाराष्ट्र. याच महाराष्ट्रात अनेक साधुसंत, क्रांतिकारक आणि अशा असंख्य महापुरुषांचा जन्म झाला. भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे नाव पोहोचवले. त्याच महाराष्ट्रात मराठी माणसांना अभिमान मिळवून देणारे आणि ताठ मानेने जगायला शिकवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राला एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. यामध्ये त्यांना धर्मवीर अनंत दिघे साहेबांची लाख मोलाची साथ लावली. यांना आदर्श मानणारे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे, गोरगरीब सामान्य माणसांना नवीन दिशा देणारे अशा सामान्यातील सामान्य माणूस म्हणजेच मुख्यमंत्री हे घे पैसे. हे घे पैसे म्हणजे हे पैसे एवढेच? अगं पण लक्ष्मी, माझ्याकडे एवढेच आहेत. तुला माहिती आहे ना, पाऊस चालू आहे, कामधंदा बंद आहे. अहो बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या पोरीला पुण्याला जायला प्रवासाला एवढे पैसे पुरतील का? तेवढेच आहेत माझ्याकडे आता. नमस्कार दादा. हा, माफ करा मी तुमचं बोलणं ऐकलं, पण तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एस टी प्रवासाचं भाडं निम्म केलंय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास केलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही फिरा. काय म्हणताय? हो, मी ऐकून होते महिलांना हाफ तिकीट आहे म्हणून, पण खरंच आत्ताच्या सरकारला खूप काळजी आहे गरीब माणसांची. चालतं, चला येऊ. हो या. नमस्कार. आता पुरतील की मग पैसे? तर 200. आई, हे आई. अरे आलास बाळा? नमस्कार करतो. अरे राहू दे. कसा आहेस बाळा तू? मी मजेत. आणि होय रे, एवढा वेळ का केलास यायला? अगं आई, पावसामुळे गाड्या अवेलेबल नव्हत्या आणि आपल्या गावात यायला गाड्या कमीच असतात, त्यामुळे यायला उशीर झाला. बरं, दमलाचील ना? खूप. बरं मी असं करते, चहाने नाश्ता तुझ्यासाठी आणते. हो तर फ्रेश होऊन ये. हो. अरे मनोज, केव्हा आला असतो? हो काकू, आत्ता चालू आहे. होय. हां. आई कुठे गेली? आई आत गेली आहे, येते. येऊ आली. आम्ही लक्ष्मी, तुम्ही कधी आला? आत्ताच आली. हे घे चहा. नको थोडा? नको चहा, काम होतं तुमच्याकडं. बोला की. काय नाही, कामाचे पैसे पाहिजे होते. आणते. बाकी येता? बाकी नाही. आता किती दिवस आहे? आहे अजून महिनाभर आहे. ते शेतातली कामं पण करायची आहेत ना. हां, हां. बाकी मग कामं वगैरे चालू आहेत, छोटी मोठी कामं शेतातली. चाल. हे घ्या. लक्ष्मीताई, तुम्हाला एवढी पैशाची गरज कसं काय लागली हो? अहो त्यांचा पण पगार झाला नाही आणि केशवचाही पगार मिळाला नाही. घरात बाजार आणायचा होता म्हणून म्हटलं तर पैसे आणावेत. का काकू, तुम्ही तो माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नाही का भरला? कोणता? अहो काकू, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एक योजना काढली, माझी लाडकी बहीण. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू व गरीब महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचे ठरवले. तो फॉर्म म्हणतोय. नाही, ह्याच्याबद्दल काही माहिती नाही. काकू, याची संपूर्ण माहिती तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन घ्या. आणि त्याचबरोबर माझा लाडका भाऊ ही पण योजना त्यांनी काढली. अरे मनोज, त्या योजनेबद्दल मी पण ऐकून आहे. आता असं कर, तू आलायस ना, तर लक्ष्मीताईंचा फॉर्म भरून दे तेवढा. हो. बसा बोलच, मी आले. हां, म्हणजे नक्की काय आहे हे? काकू, याची माहिती तुम्हाला सरपंच ऑफिसमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये मिळून जाईल. अच्छा. बरं, मी एक काम करतो, मीच तिथे जाऊन संपूर्ण माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. ठीक आहे? हो चालेल. चालेल. हां. ठीक आहे, चल येत. हो काकू, हां, केशव आल्यावर पाठवून देसाल का? हो देते. ए मनोज, हां, अरे काय करतो इकडे? पाऊस यायला लागलाय, चल ये. आलो आलो. अरे कधी आलास मुंबईवरून? अरे कालच आलोय. काय आले आल्या पावसात कामं करतोयस?
अरे आता काय सांगायचं, पाऊसच तेवढा आहे, काय करायचं. बरं ऐक ना, हां आपण मंदिरात जाऊन गप्पा मारूया. बरं चल 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 चल. चल. काय रे केशव, तू तेवढा आईचा फॉर्म भरायचा ना आपल्या लाडक्या बहीण योजनेचा. अरे हा तो जरा कामामुळं राहूनच गेला आणि तशी आई घरात नव्हतीच ना, ती पण बाहेरगावी गेली होती. नाही आता भरून टाकू, आता तू आलायस ना, टाकूया भरून. हां चालेल. अरे काय नसतं तसं. अरे या सरकारच्या ज्या योजना आहेत ना ह्या फक्त नावापुरती असतात. आणि तसं बी ह्या आधी गरीब आणि सामान्य जनतेनं याचा काय फायदा झाला सांगा बरं. अहो तात्या, तुम्ही सरकारच्या योजनेचा लाभ घेताय ना, मग का गरिबाची चेष्टा करताय उगाच? काय अहो ही आधीचं सरकार नाही आहे, हे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं सरकार आहे. खरं का? काय मंगळराव, लेखून दिसतात. कारणच तसं आहे. हां काय लॉटरी कुठे लागली काय? असं नाही, महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी योजना त्याचे 2,000 रुपये मला आजच मिळाले आणि पीक विम्याचे पण पैसे मला परवा दिवशी मिळाले. अहो आपले मुख्यमंत्री साहेब मुळात शेतकरीच आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन आणि वेगवेगळ्या योजना तयार केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. येऊ का मी? हो हो चालतं. बरं तात्या, बघितलं का? हा, खरं आहे का? अहो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त आणि फक्त आपल्यासारख्या गरीब लोकांचे आणि सामान्य लोकांचे एकमेव मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यामुळेच. खरं आहे का तुम्ही म्हणताय ना? अरे आत्ता डोळ्यात एकच बघितलं मी. अरे लेका त्या आपल्या माणसाला 2 योजनेचा फायदा मिळला आहे. हे सरकार म्हणजे गरीब जनता आणि सामान्य जनतेसाठीच आहे. हे बघा, मी जे काय आता तुम्हाला बोललो असेल तर मला माफ करा, पण या सरकारच्या योजनेचा फायद्याचा तुम्ही जे मला सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असू देऊ तात्या, चालायचं तेवढं. हो चला या या. बाबा काय म्हणता? काय तब्येत बरी आहे का? हो हाय बरी. मला कळलं की तुम्ही आजारी होता म्हणून. हो होतो आजारी, हां पण आता बरं आहे. कुठल्या दवाखान्यात गेलता? सातारला सरकारी दवाखान्यात. होय. अहो तिथं औषधं सगळी फुकट आणि कुठली बी ऑपरेशन आहे का नाही फुकट होत्या. चांगलं आणि आता तर का नाही हां. केस पेपर बी मोफत झालाय. वा वा छान छान. खरंच शिंदे साहेबाचं सरकार म्हणजे गरीबा माणसाचं सरकार आहे बघा. अहो आम्हाला पण शिंदे सरकारच पाहिजे. हो, मग चल येऊ का जे? हो या या. काळजी घ्या. हो या. आराम करा. हो. रंग साजरा मुकडा चंद्रवाणी फुल लागे राजा मदन हसतोय कसा जो माझा बोल लागे. नमस्कार सकाराम दादा. नमस्कार. बघ या बसा. बरं कधी आला मुंबईवरनं? अरे परवा चालू, म्हटलं बरेच दिवस झाले तुला भेटलो नाही, म्हटलं भेट गाठ घ्यावी. बरं झालं आलास. बाकी बरं आहे ना? एक नंबर. बरं चहा वगैरे काय घेणार? नाही नाही असू दे असू दे, आत्ताच घरून घेऊन आलो. मग बाकी घरी वगैरे कसे आहेत? ठीक आहे. मुंबईत पाऊस? वहीला पैसे पाहिजे, शाळेत ग्रुप पाड्याची वही द्यायची. सारखे सारखे तुझ्या वया कशा का संपून जातात? कुठनं पैसे द्यायचे तुला? पैसे काय झाडाला लागलेत का? मी वयांसाठी तर पैसे मागते तुम्हाला. अगं तू शाळा सोडून दे आणि घरची शेतातली कामं करत जा. खादीला कारण शिक्षणाला भार. अरे दे ना बाबा तिला पैसे, वयांसाठी तर पैसे मागते ती. हां सरकारी शाळेत येते
तिला सरकारी शाळेमध्ये पुस्तकं गणवेश मोफत आहे हां, आणि तिथे फी भरायची पण गरज नाही आहे. मग कसली चिंता? अरे बाबा, मुलीच्या जातीला शिकून काय उपयोग नाही. उद्या लग्न झाले की जातील ती त्यांच्या घरी निघून. अरे मग काय तिला घरीच बसून ठेवणार आहे का? हां, घरचंच काम सांगणार आहे का? तुला माहिती आहे का, आपल्या शिंदे साहेबांनी मुलींसाठी एक योजना काढली आहे, कन्यादान योजना. या योजनेमार्फत मुलींना तिच्या जन्मापासून तिच्या लग्नाचा खर्च आणि तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. पण हे सगळं तू सांगतोय ती खरं आहे का? उगा थप्पा मारतोस? अजिबात नाही, 100% खरं आहे बघ. तुला आता तिची कसली चिंता करायची गरज नाहीये. शेवटी शिंदे सरकार आहेतच की. हा हा, थोडा किरकोळ खर्च करावा लागेल बस. बर, हे घे 50 रुपये आणि जा शाळेत. बरं चल, मी येऊ का? काम आहे मला. बरं आहे ना आता महिनाभर? हो आहे. भेटू मग. चल तू चल चल. नमस्कार साहेब, ओळखलत का? नमस्कार नमस्कार. बसा. ओळखलं ना, तू मनोज आणि तू केशव. बरोबर साहेब. बरं, काय कसं काय नाही केलं? साहेब थोडी माहिती हवी होती. लाडकी बहीण या योजनेबद्दल थोडी माहिती पाहिजे. या केशवला त्याबद्दल काय माहिती नाही आणि त्याच्या आईला याबद्दल कोणी काही सांगितलेलं नाहीये. असं काय म्हणू नका. या कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्या वरती आहे आणि त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देत आहेत. आणि त्या जरी समजा आपल्या घरी जरी नाही आल्या तरी आपली जबाबदारी आहे की आपण अंगणवाडीत जाऊन या गोष्टींचा संपर्क साधायचा आणि माहिती घ्यायची. बरोबर असं आहे. बरोबर ना? बरोबर बरोबर सर. बरेचसे लोक कसं होत आहेत, घरी नसतात, त्यामुळे त्यांना माहिती मिळत नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर साहेब. एकतर मी कामाला जातो, माझे वडीलही कामाला जातात आणि आईही कामाला जाते, त्यामुळे घरी कोणच नसतं आणि नेमकं त्यावेळेस त्या सेविका घरी येऊन गेल्या असतात. नाही, असं जर तुम्ही घरी नसाल तर तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. बरोबर ना? आणि जरी समजा तुम्हाला माहिती नाही मिळाली तरी आम्ही इथं आहोतच की माहिती देण्यासाठी. बरोबर बरोबर. बरं साहेब, या योजनेव्यतिरिक्त अजून काही योजना आहेत का? हो आहेत ना. म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, पीक योजना आहेत. आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मला सांगा कोण देते तुम्हाला? आणि आपले शिंदेची सरकार आहेत का नाही, हे स्वतः शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप योजना काढल्या आहेत. जसं की आणि शेतकरी पीक विमा 1 रुपयामध्ये, महिलांचा प्रवास हाफ तिकीट आहे, ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट माफ आहे त्यांना. बरोबर ना? आणि त्याचबरोबर शिधा जो रेशन म्हणून आपल्याला मिळतो, तांदूळ आहेत, गहू आहेत, हा आनंदाचा शिधा आपल्याला मोफत आहे. याच्या पाठीमागचा उद्देश साहेबांचं खूप मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यक्ती उपाशी राहता कामा नये. गोरगरिबांसाठी अशा असंख्य योजना आहेत. या योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे, आपण माहिती घेतली पाहिजे. आणि कसं आहे, गेल्या सरकारपेक्षा या सरकारनं खूप योजना आणल्यात आणि जेवढ्या जलद योजना आणल्यात तेवढ्या जलद राबवले सुद्धा आहेत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं सर्वसामान्य सरकार आहे आणि हे सरकार जे आहे ते सर्व लोकांची काळजी घेणार आहे. म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार. अगदी बरोबर बोलता साहेब. आज शिंदे साहेबांच्या जे सरकार आहे त्यांच्यामुळंच सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी ताटमानेने ह्या महाराष्ट्रामध्ये जगत आहे आणि त्यांना म्हणून तर म्हणतात सर्वसामान्यातला सामान्य माणूस शिंदे साहेब. बरोबर आहे. चला येऊ आम्ही. हो, धन्यवाद. नमस्कार.